मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आजूबाजूला सगळं काही बदललंय? माणसं जवळ आहेत पण मन दूर गेली आहेत. पैसा वाढला पण समाधान हरवलं. लोकसंख्या वाढली पण माणुसकी कमी झाली. मित्रांनो, संतांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं होतं कलियुग येईल. आणि खरं सांगायचं तर कदाचित आपण सगळे आज त्याच कलियुगात जगत आहोत. आज जगात काय चाललंय ते एकदा शांतपणे पहा. देशादेशात युद्ध सुरू आहेत. सत्ताधारी लोक इतके सुस्त झाले आहेत की सामान्य माणसांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. युद्धाची झड मात्र कोणाला बसते? सामान्य माणसाला. काही लोकांना जीव गमवावा लागतो तर काही लोक महागाईच्या ओझ्याखाली दबून जातात. आज हवा दूषित झाली आहे. पाणी सुद्धा विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. पूर्वी निसर्ग आपल्याला जगवत होता. आज माणूसच निसर्गाला संपवत आहे. ऋतू बदललेले आहेत. पाऊस कधी येईल आणि कधी नाही याचा काहीच भरोसा राहिला नाही. पण सर्वात मोठा बदल कुठे झाला आहे माहिती आहे का? तो म्हणजे माणसाच्या मनात. आज भौतिक गोष्टींना एवढं महत्त्व मिळालं आहे की माणसाची किंमतच उरलेली नाही. नाती फक्त नावापुरती राहिली आहेत. लोक एकमेकांचा जीव सहज घेत आहेत. विश्वास, प्रेम, आपुलकी हे शब्द आता फक्त पुस्तकांमध्येच दिसतात. शिक्षण व्यवस्था सुद्धा ज्ञान देण्यासाठी नाही तर पैसे कमवण्यासाठीचा व्यवसाय बनली आहे. बेरोजगारी वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे. पण त्यावर ठोस उपाय दिसत नाहीत. लोकसंख्या देशाची ताकद असायला हवी होती, पण आज ती अनेक समस्यांचं कारण बनली आहे. धर्म आणि पंथ यांच्या नावावर माणूस माणसापासूनच दूर जात आहे. जिथे धर्माने माणसाला एकत्र आणायला हवं होतं तिथे धर्मच आज भिंती उभ्या करत आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आजची पिढी काय शिकत आहे? सोशल मीडियामधून त्यांना संस्कार कमी आणि अश्लीलता जास्त मिळत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे मूल्य विसरत चाललो आहोत. यामुळे आजच्या तरुणांच्या विचारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मग शेवटी सामान्य माणसाची अवस्था काय झाली आहे? तो फक्त जगत आहे जगण्यासाठी. त्याच्या आयुष्यात ध्येय नाही, आनंद नाही, फक्त दिवस ढकलायचे आहेत. मित्रांनो, हेच का ते जग ज्याचं स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिलं होतं? कदाचित नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कलियुग म्हणजे फक्त वाईट काळ नाही. कलियुग म्हणजे एक परीक्षा आहे. ही परीक्षा आहे आपण वाईट बनतो की चांगले राहतो याची. कारण अंधार कितीही वाढला तरी एक छोटासा दिवा सुद्धा प्रकाश देऊ शकतो. आज जग बदलण्याची वाट पाहू नका. सरकार बदललं, व्यवस्था बदलली तरीही जग बदलणार नाही. जग बदलणार आहे जेव्हा माणूस स्वतः बदलायला सुरुवात करेल. जर प्रत्येकाने एकच गोष्ट ठरवली की मी माणुसकी सोडणार नाही, मी प्रामाणिक राहील, मी दुसऱ्याला मदत करील, तर मित्रांनो कलियुगात सुद्धा सत्ययुग निर्माण होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, जग कितीही वाईट असलं तरी चांगला माणूस होणं कधीच थांबवू नका. कारण कलियुगात चांगला माणूस हा देवासारखाच असतो. आज मी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जळगावकर शैलेश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.